1,07,000 मतदार असणारे 90 विधानसभा मतदारसंघ या राज्यामध्ये आहेत आणि त्यामुळं कुठलंच टेन्शन सरकारनं घेण्याची आवश्यकता नाही। सरकारनं तात्काळ आजच्या आज हे सर्टिफिकेट रद्द करावेत। आज आमची पोरं उपोषणाला बसून 15 दिवस झाले आणि त्या पोरांच्या किडनॅप फेल होतील। पंढरपुरामध्ये, लातूरमध्ये, नेवासा फाट्यावरती पोरं उपोषणाला बसलेले आहेत। सरकारनं दाद घेतली नाही असं म्हणत नाही, सरकारनं दखल घेतली, सरकारनं 3-4 बैठका लावल्या, परत तिकडे कुणीतरी मोहळ उठवत आहे आदिवासी जमातीचा विरोध, मग परत येरे म्हणजे मागलं तसंच तुम्ही करणार। आमचं परत ह्याचा विरोध आहे त्याचा विरोध आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने एकजूट झाला पाहिजे, सतर्क झाला पाहिजे। या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ताकदीने एकत्रित झाला पाहिजे। गट तट पक्ष पार्ट्या नेता बाजूला ठेवला पाहिजे। या एसटी आरक्षण अंमलबजावणीमध्ये धनगरांचं हित आहे। या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये धनगरांना राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकतं। याच एसटी आरक्षणामध्ये धनगर समाजाची पोरं IAS IPS होऊ शकतात आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलोय, ताकदीने एकत्रित आलोय। आणखी जरी लढा तीव्र करावा लागला आणि त्यासाठी वाटेल ते काय करावं लागेल ते करण्यासाठी गोपीचंद पळकर हा धनगर जमातीच्या बरोबर असणार आहे। ताकदीने आम्ही बरोबर असणार आहे। ही आमदारकी बिमदारकी मला समाजामुळे मिळाली आहे, त्यामुळे मी त्याचा लय विचार करत नाही। मी समाजाचा जो विषय आहे तो मी समाजाच्या बाजूने उभा राहतो आणि त्यामुळे या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी। आमची लोक जी शेळ्या मेंढ्या घेऊन रात्रंदिवस फिरताय, कोल्हापूरची काय परिस्थिती आहे? सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत की नाही? आज ती 9-9 महिने घरी येत नाहीत, 10-10 महिने घरी येत नाहीत। काय मेंढपाळ असेल वर्ष घरी येत नाहीत। त्याला घर कुठं आहेत? बायका पोरं कुठं आहे? त्यांचं शिक्षण कुठं आहे? शाळेला पोरं, अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत। आज 8-8, 10-10 वर्षाची ती शाळेत नाहीत जात। आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना, आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही, तुम्ही आम्हाला काही देत पण नाही। आम्हाला काय मिळतंय? बांधावर गेलं दोपाट्या, रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं, मेंढरं उचलून घेऊन जायचं, मेलेली मेंढरं त्याचं मटण दिलं नाही म्हणून गुरासारखं मारायचं। अरे आम्ही काय केलंय? मेंढपाळांनी काय केलंय तुमचं? मेंढपाळांनी कधी पुलावरती अन्याय केला नाही। जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा, भरपाई घ्या, तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय। म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात 35 किलोमीटर चालतोय, उभ्या जेवतोय, हातात भाकरी तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढरं एका जागेवरती थांबत नाहीत। अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत। आता राज्य सरकारनं रानगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्या योजना चांगल्या आहेत, त्याबद्दल काय आमचं दुमत नाही। पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे। म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही आणि जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे। तुम्ही मारता ना मला, तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा। अरे जर धनगराला तुम्ही मारता, तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? लोकांना बंद गोपीचंद काही बोलतो, ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती येणार आहे। आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरलेत, सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे। कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। राज्य सरकारला मी इशारा देतोय, राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी, आजच्या आज ते दाखले रद्द करावेत आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचा GR काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, हे मी कोल्हापूर मधनं सरकारला सांगतोय। सरकारच्या बाजूने कायम धनगर राहिलाय, धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढं केलं गेलंय, लढायला धनगर, पण धनगराला काय द्यायचं झालं? माग मत द्यायला धनगर, तिकीट द्यायला धनगर चालत नाही। तुम्ही निवडून येणार का? तुमच्या आमच्याकडे कारखाना असता, आमच्याकडे सुतगिरणी असती, आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं? नसतं मागितलं ना। गोकुळच्या
ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गो